मित्रांनो नमस्कार. जसं की आपण काल लाईव्ह अनालिसिस केलं होतं त्यानुसार तुम्ही बघू शकता हे जे दोन ऑर्डर ब्लॉक मी मार्क केले होते डेलीमध्ये तेला टॅप करून मार्केट हे रिव्हर्सल झालेलं आहे. आज तुम्ही 1 तासामध्ये बघा प्रॉपर ब्रेकअप स्ट्रक्चरच्या सगळ्या लेवल फॉलो करून मार्केटने त्याचे मुवमेंट दिले. आता कालच्या अनालिसिसमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी एक बायचा ट्रेड दिला होता, बट तुम्ही बघू शकता 1 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये जसं मार्केट ओपन झालेलं आहे पहाटेचं, त्यानंतर इथे कॅन्डलची ओपनिंग बघा एकदम खाली क्लोजिंग झालेले आहे विथ बॉडी क्लोज. सो इथे तुमचा बायचा ट्रेड एक्झिक्यूट झालेला नाही आहे, त्यामुळे तुम्हाला पूर्ण दिवस ह्या सेलिंगच्या ऑपॉर्च्युनिटी खालच्या पी ओ आयसाठीच ह्या मिळालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता डेलीमध्ये प्रत्येक पी ओ आय हा रिस्पेक्टिव्हली त्यांनी वर्क केलेला आहे. आता तुम्ही जर विचार कराल की या गोल्डमध्ये आजचं ट्रेडिंग ॲनालिसिस कसं असेल, तर मित्रांनो बघा 1 तासामध्ये जर आपण बघितलं तर हे प्रत्येक ब्रेकअप स्ट्रक्चर फॉलो करत मार्केट जाते आणि ब्रेकअप स्ट्रक्चरपासूनचा जो पी ओ आय असतो त्याला मार्केट एंट्री देत असतं. सो या ठिकाणी तुमचं मार्केट अगेन वरच्या दिशेला मिटिगेट होऊन खालच्या ऑर्डर एक्झिक्यूट करत आहे. त्यासोबतच तुम्ही बघू शकता खालच्या ऑर्डर ब्लॉकची सगळी लिक्विडिटी मार्केटने घेतलेली आहे आणि या ऑर्डर ब्लॉकला लिक्विडिटी रन करून मार्केट अगेन त्याच्या या ठिकाणच्या बाईंग पॉईंट्समध्ये आलेलं आहे. आता हा वाला पॉईंट देखील कंप्लीट झालेला आहे. तुम्ही बघू शकता मार्केटला आता रिमेनिंग पॉईंट्स जे शिल्लक आहेत त्या पॉईंट्सकडे जायचं आहे. सो रिमेनिंग हे पॉईंट शिल्लक राहत आहेत, तो या दिशेला मार्केट जाण्याचा ट्राय करेल. सो उद्याच्या दिवशी तुम्हाला जेवढ्या रिव्हर्सलच्या बाईंग ऑर्डर मिळतील त्या तुम्हाला कॅप्चर करायचे आहेत. सो त्यासाठी तुम्हाला सिंपल ट्रिक काय वापरायला लागेल, तुम्हाला 3 मिनटं किंवा 5 मिनटामध्ये जाऊन जेवढ्या बाईंगच्या ऑपॉर्च्युनिटी मिळतील आजच्या दिवसामध्ये तेवढ्या तुम्हाला एक्झिक्यूट करायला लागतील. अगेन अजून एक गोष्ट यामध्ये काळजी घेण्यासारखी आहे, ती म्हणजे जर मार्केट या ब्रेकअप स्ट्रक्चरला रिस्पेक्ट करते तर ते कंटिन्यू अशा प्रकारे खालच्या दिशेला यायला चालू करेल. बट सध्या तरी एकही पी ओ आय कोणताही ऑर्डर ब्लॉक किंवा एफ ई जी या लेनमध्ये दिसत नाही आहे आपल्याला. सो आपल्याला सिम्पल एकच सोल्युशन आहे की वरचा जो पी ओ आय पेंडिंग आहे हा वाला ऑर्डर ब्लॉक, सो त्या ऑर्डर ब्लॉकला मार्केटला टॅपिंगला जावं लागेल. हे झालं आपलं गोल्डचं ॲनालिसिस. मित्रांनो आता आपल्याला बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं हे चेक करायचं आहे. तुम्ही बघू शकता आपली जी बँक निफ्टी आहे त्यामध्ये मी ॲनालिसिस दिलं होतं. जर आपण डेलीमध्ये बघू तर 1-2 लेवल आपण मार्क केल्या होत्या ब्रेकअप स्ट्रक्चरच्या लेवल. तुम्ही बघू शकता एक ऑर्डर ब्लॉक्स देखील फाइंड केले होते. सो मार्केटला मी बाईंगचा मूव दिला होता आणि तुम्ही बघू शकता लाईव्हमध्ये जरी तुम्ही बघत तरी ही जी ब्रेकअप स्ट्रक्चर लेवल होती ती हिट न झाल्यामुळे मी सांगितलं होतं तुम्हाला की एका पॉईंटपासून मार्केट तुम्हाला रिव्हर्सल जिथे देईल ते तुम्हाला एंट्री प्लॅन करायचे. सो अगेन मी 3 मिनटामध्ये जातो आणि कालच्या ॲनालिसिसनुसार तुम्हाला 1 मिनटामध्ये मार्केटचे ओपनिंग लगेच तुम्हाला या ठिकाणी बघू शकता. तुम्ही ह्या स्पाईकनंतर याच्या ही जी ऑर्डर ब्लॉक आहे ह्याच्या इक्विलिब्रियमच्या खाली म्हणजे ह्या ऑर्डर ब्लॉकच्या खालच्या लाईनला ज्या लोकांनी बायच्या एंट्री एक्झिक्यूट केलेत त्या सगळ्यांच्या एंट्री ह्या प्रॉपर सक्सेसफुल झाल्या असतील. सो जो व्ह्यू आपण देतो त्या व्ह्यूप्रमाणे काम करावं लागेल. काल मी बाईंगचा व्ह्यू दिला होता, तुम्हाला फक्त एकदा मार्केट स्ट्रक्चर शिफ्टून खाली यायची गरज होती. सो ते मार्केट खाली आलेलं आहे, तुम्हाला इथून बाईंगच्या ऑपॉर्च्युनिटी आज मिळाल्या होत्या. सो आपण आता आजचा ट्रेड म्हणजे आज काय करायचं याचं थोडंसं ॲनालिसिस करूया. कालचं ॲनालिसिस हे झालं, बट आता तुम्हाला आज काय करायला लागेल बँक निफ्टीमध्ये. सो बघा 1 तासामध्ये अगेन तुमचा ब्रेकअप स्ट्रक्चर लेवल्स हे कंप्लीट करून मार्केट वरच्या दिशेला जाते. सो तुम्हाला अगेन आज देखील बाईंगच्या ऑपॉर्च्युनिटी शोधावे लागतील. बट कशा शोधायच्यात, तर हा जो वरचा एक ऑर्डर ब्लॉक आहे इथे मार्केट यायचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत आणि खालच्या दिशेला देखील कुठेही जास्त जवळची लिक्विडिटी नाही आहे, ही वाली आहे. बट इकडे येणं म्हणजे मार्केटला गॅपडाऊन व्हावं लागेल. अगेन पॉसिबिलिटीज असतील गॅपडाऊनच्या तर मार्केट खाली येऊ शकतं. बट सध्याच्या कंडिशननुसार मार्केटचा ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंट कुठलाही स्वीप झालेला नाही किंवा रन झालेला नाही. सो कंडिशन्स वरच्या आहेत. आपल्याला अगेन तुम्हाला रिव्हर्सललाच बाय साईडचे ट्रेड एक्झिक्यूट करायचे जे की या लिक्विडिटीपर्यंत जातील. अगेन आपण निफ्टीचा थोडा विचार करूयात, निफ्टी कशा प्रकारे रन करू शकते आणि निफ्टीमध्ये काय झालं होतं. सो बघा निफ्टीमध्ये देखील मी काल तुम्हाला अगेन सगळे लेवल्स काढून दिले होत्या. त्या लेवलप्रमाणे या ठिकाणी मार्केट अगेन त्याच लेवलला वर्क करून वरच्या दिशेला गेलेलं आहे. तुम्हाला जर 1 तासामध्ये तुम्ही बघाल तर काल आपण हाच ब्रेकअप स्ट्रक्चर लेवल पॉईंट कवर केला होता. त्याच्यासोबत वरची चेंज ऑफ कॅरेक्टर लेवल सेम बँक निफ्टीसारखं निफ्टीला देखील तुमच्या ह्यावाल्या ऑर्डर ब्लॉककडे जायचं आहे. आणि त्यासोबत जर तुम्ही छोट्या टाईम फ्रेमवरती विचार कराल तर तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आजचं मोमेंटम झालेलं आहे. या ठिकाणी देखील ज्या लोकांना बाईंगची ऑपॉर्च्युनिटी दिसत होती, जसं की मी सांगितलं की एकदा मार्केटवर जाऊन खाली आलं की तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळेल. सो या ऑर्डर ब्लॉकमध्ये ज्या लोकांनी एंट्रीज प्लॅन केलेत त्यांना आज आय होप खूप चांगल्या प्रकारे अचिव्हमेंट झाली असेल. आणि ज्यांना नाही झाली त्यांनी आता आजचं प्लॅनिंग म्हणजे 3 तारखेला कशाप्रकारे ट्रेड केला पाहिजे. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता
जर नीट आपण बघितलं तर 1 तासामध्ये अगेन मार्केट वरच्या दिशेला ट्रॅव्हल करतं आहे. सो नजदीकचा पी ओ आहे आता हा त्याला जवळचा आहे, बट असं आधीमध्ये ट्रेड करून चालणार नाही. आपल्याला थोडंसं खालच्या दिशेला म्हणजे हा वाला ऑर्डर ब्लॉक तुम्हाला कॅप्चर करावा लागेल. आणि या ठिकाणी जर मार्केट रिव्हर्सल येतं आहे तर या ठिकाणी छोट्या टाईम फ्रेममध्ये ज्या कंडिशन्स बनत आहेत त्यानुसार तुम्हाला ट्रेड एक्झिक्यूट करता येतील. आणि जर चुकून मार्केट गॅपअप झालं या पॉईंटला तर इथून तुम्हाला सेलिंगची अपॉर्च्युनिटीही मिळू शकते. सो एवढ्याच मोमेंटमध्ये मार्केट हे निफ्टी आणि बँक निफ्टीचं उद्या राहील. आणि जर एखादी कंडिशन असेल ज्यामध्ये मार्केट जर गॅप डाऊन ओपन होणार असेल सो त्यानुसार मार्केटच्या कंडिशन्स या ठरल्या जातील. सो ॲज पर SMC तर आत्ताचे कंडिशन्स एवढ्याच आहेत. मार्केटमध्ये जे ब्रेकअप स्ट्रक्चर किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर दिसत आहेत त्यानुसार ॲनालिसिस एवढंच राहील की चेंज ऑफ कॅरेक्टर पण झालेलं नाही आणि खाली ब्रेकअप स्ट्रक्चर पण कम्प्लिटेड नाही. सो याच्यामध्येच तुम्हाला आयदर हावाला ऑर्डर ब्लॉक्स किंवा खालच्या साईडची हावाले ऑर्डर ब्लॉक या ठिकाणी जर खाली आलं तर तुम्हाला बाईंग आणि या ठिकाणी आलं तर तुम्हाला सेलिंग एवढी अपॉर्च्युनिटी बघायची आहे निफ्टीमध्ये. अगेन बँक निफ्टीचं थोडंसं एकदा ओव्हर चेक करूयात. या ठिकाणी बघा बँक निफ्टीमध्ये देखील सेम तुम्हाला थोडंसं वेट करावं लागेल. खालच्या दिशेला मार्केट आलं पाहिजे आणि इथून तुम्हाला बाईंगची अपॉर्च्युनिटी मिळेल 3 फेब्रुवारीसाठी. आणि जर वरच्या दिशेला गेलं तर इथून कुठून तरी तुम्हाला सेलिंगची अपॉर्च्युनिटी मिळेल, कारण का सेम मार्केट एका स्ट्रक्चरमध्ये अडकलं आहे. खालचा ब्रेकअप स्ट्रक्चर आणि वरचा तुमचा हा चेंज ऑफ कॅरेक्टर लेवल. सो याच्यामध्ये जे काही होईल ते छोटे छोटे ट्रेडिंग पॉईंट्स तुम्हाला भेटतील. सो गोल्डमध्ये देखील तुम्हाला अगेन बाईंगची अपॉर्च्युनिटी मिळत असते. सो गोल्डमध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी बाईंगची अपॉर्च्युनिटी शोधायची मित्रांनो. सो तुम्हाला आय होप हे आजचं ॲनालिसिस हे परफेक्टली समजलं असेल. याप्रमाणे तुम्हाला आजचा दिवस प्लॅन करायचा आहे. सो भेटूयात उद्या प्रॉपर अशाच ॲनालिसिससोबत. बाय.